चंद्रपुरात भाजपचाच महापौर बनेल भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे। गणित सुटावं यासाठी आमचे मित्र काँग्रेसच्या वतीने खूप अतिशय उत्तम प्रतिसाद देत आमचं गणित सुटावं, या चंद्रपूर महानगराचा विकास व्हावा या इच्छेसाठी तेही प्रयत्नशील आहे आणि म्हणून आमचं गणित सुटत महापौर बनेल। या शहरातल्या गरिबांच्या सन्मानासाठी भारतीय जनता पार्टी आपल्या मित्रांसोबत मैदानात उतरण्याचा संकल्प महापौर निवडणुकीच्या माध्यमातून करते। तर नवी मुंबई महापालिकेच्या महापौर भाजपचा सुजाता पाटील महापौरपदी तर उपमहापौरपदी दशरथ भगत यांची निवड झाली आहे। नवी मुंबईच्या निवडणुकीत हरामाच्या पैशाचा उपयोग झाला नाही। मंत्री गणेश नाईक यांनी हा रोख नेमका कुणाकडे केलाय हा सवाल। नवी मुंबईतल्या सर्व कार्यकर्त्यांची अभेद एकजूट आणि नवी मुंबईच्या जनतेनं हरामाच्या पैशाला ठोकरलं, लाथाडलं बी म्हणणं केलं। लक्ष्मी पैसा ही लक्ष्मी असते, तिला लाथाडलं म्हणण्यापेक्षा त्याला ठोकरलं आणि खऱ्या अर्थानं नवी मुंबईच्या हिताची जपणूक करणाऱ्या लोकांच्याकडे हे नेतृत्व दिले, त्याबद्दल नवी मुंबईच्या जनतेचे आम्ही पूर्वीच आभार मानलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा आभार मानतो। तर रायगड जिल्ह्यात शेकाप आणि शिवसेनेत जुंपली आहे। सत्ताधारी कामं मंजूर करून खोटी बिलं काढतात। शेकाप नेते जयंत पाटलांनी हा आरोप लगावलाय। तर खोटी बिलं काढणारा शेकापचा होता। जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी हा पलटवार केलाय। काम न करता पैसे काढायचे आणि त्याच्यावर पैसे कमवायचे म्हणजे 100% त्याचा प्रॉफिट आणि त्याच्यावर जे जे लोक आहेत त्याच्यावर मी काही हो निवडणुकीचा जय पराजय सण झाला तरी मी पत्रकार छोटासा आहे आणि म्हणून त्या माध्यमातून मी स्वतः त्याच्यात लक्ष घालणार आहे आणि मी ते काम करायला मागतो। या जिल्ह्यामध्ये खोटी बिलं काढण्याचा जो सपाटा चालू आहे की काम न करता पैसे घ्यायचा, त्याच्या मुळापासून त्याला नष्ट कसं करता येईल हे काम मी करायला मागतो। वस्तुस्थिती खरी आहे, कारण ज्या शेका पक्षामध्ये जे लोक होते ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि गेल्या 15 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सत्तेवर होते, अध्यक्ष होते जिल्हा परिषदेच्या अर्थाने, महिला बाल कल्याण सभापती होत्या, अनेक पदे ताई भूषवलेले आहेत, त्यामुळे सत्तेमध्ये ते होते। त्यामुळे खोटी बिलं कोणी काढली, जैनबाईंचं वक्तव्य 100% बरोबर आहे। ते आई जी खोटी बिलं काढली त्याला जबाबदारी शेका पक्षाची, बीजेपीची पाटील कंपनी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।